रहे हैं कि बैंकिंग सिस्टम फ्रॉड है। भारत देश में जो चलन में जो पेपर करेंसी है वो ही धोखा है। करेंसी के नाम पे भारत में दो तरह की करेंसी चल रही है। 1 रुपए का नोट जो भारत सरकार छापती है, दूसरा 2 रुपए से लेके 2000 तक का नोट आरबीआई छापती है। आरबीआई भारत में प्राइवेट शाखा है बैंक ऑफ इंग्लैंड की। हम हमारे देश में रहते हैं तो भारत का रुपया ही यहाँ चलना चाहिए। विदेशी रुपया या विदेशी कंपनी यहाँ आके अपना रुपया चला रही है, फर्जी रुपया यहाँ चलाया जा रहा है और हमारी असली धन संपदा लूटी जा रही है। तो बैंकों द्वारा षड्यंत्र पूर्वक फर्जी रुपए में लोन और इसके नाम पे लोगों को दबाकर लोगों की असली संपत्तियों को कब्जा किया जा रहा है, कुर्क किया जा रहा है, नीलाम किया जा रहा है। इसमें 3 बातें इसमें नोट साफ तौर पे कहता है, ये हमारा भारत का रुपया है 1 रुपया, भारत सरकार मात्र 1 रुपया छापती है। और जो चलन में जो बैंक नोट है ये रुपया नहीं है, ये बैंक नोट है। इसमें 3 बातें उल्लेखित है। आरबीआई मैंने कहा प्राइवेट शाखा है हिंदुस्तान में आज दिनांक तक ब्रिटिश बैंक ऑफ इंग्लैंड की। दूसरी इसमें लिखा हुआ है केंद्रीय सरकार द्वारा प्रत्याभूत गारंटीड बाय दी सेंट्रल गवर्नमेंट, जबकि हिंदुस्तान में केंद्रीय सरकार नाम की कोई है ही नहीं, न दी सेंट्रल गवर्नमेंट है। भारत सरकार को 3 नामों से जानते हैं, भारत सरकार, गवर्नमेंट ऑफ इंडिया, रिपब्लिक ऑफ इंडिया और यूनियन ऑफ इंडिया। तो केंद्र सरकार जो है ही नहीं, हो गारंटी कौन ले रहा है। दूसरी इसमें गवर्नर का वचन खंड है, गवर्नर का शपथ पत्र है कि मैं धारक को 500 रुपया अदा करने का वचन देता हूँ। इट मीन्स ये रुपया नहीं है, 500 रुपए की रसीद है, वचन खंड है, एफिडेविट है, शपथ पत्र है। तो हम इससे मांगते क्यों नहीं है। बैंकों में जाइए, आरबीआई के पास जाइए, उन्हें दीजिए, बोले आपका वचन खंड है, प्रोमिसरी नोट है, आपने कहा इसके बदले मुझे 500 रुपया देगा, तो रुपया देना नहीं दे रहे तो गवर्नर का वचन खंड ही झूठा हो गया, चेक बाउंस हो जाता है, यहाँ गवर्नर का एफिडेविट ही बाउंस हो रहा है। अभी मुकदमा कर लो। पूर्व में नोट पर साफ तौर पे लिखा होता था आई प्रोमिस टू पे द बियरर ऑन डिमांड, नीचे होता था अटॉर्नी ऑफिस ऑफ इशू। ये पहले के गवर्नर का वचन खंड है, बाद के गवर्नर ने वचन खंड ही बदल दिया। आज तो इसका मतलब आज हमारे पास बदला हुआ वचन खंड है, जबकि इसके पीछे गारंटी के तौर पे और सिक्का था ना, चांदी का, चांदी के रुपए बराबर 1 सोने की मोहर, 15 चांदी के रुपए बराबर 1 सोने की मोहर, ये गारंटी पे रखा हुआ है। अगर आप 1 रुपया मांगोगे, 15 से 1 तोले सोने को आप डिवाइड कर लो तो आता है 0.777 मिलीग्राम गोल्ड। ये हमें आरबीआई ने लिख कर भी दिया है कि मेरे 1 रुपए की कीमत 0.25 ग्राम सोना है तो देना। 0.25 ग्राम सोना मेरे 1 रुपए की कीमत है। इसकी बाजार भाव अभी क्या है, 7,880 रुपए। इट मीन्स मेरे 1 रुपए में या तो 0.25 ग्राम सोना मुझे मिलना चाहिए, ये तुम्हारे इस फर्जी करेंसी में 7,880 रुपए। तो मैं क्यों अपराधी महसूस करूं। इसका मतलब ये हो गया कि 7,80,000 मेरे 100 रुपए में चुक गए। आपने अगर मुझे 7,80,000 रुपए दिया है, मैंने 500 रुपए भी अगर आपको ईएमआई के रूप में जमा करा दिए, 100 रुपए में मेरा लोन चुक गया, 400 रुपए मैं आपको ज्यादा दे चुका हूं, अभी आप वो मुझे वापस करो। तो उल्टा आपका, कर्जदार जनता का, उनका बैंकों पे करोड़ों अरबे रुपया निकलेगा। अभी आप मांग लो। आप डिफॉल्टर होते ही बैंक आपकी प्रॉपर्टी पे तो कब्जा कर लेता है। अगर बैंक डिफॉल्टर हो रहा है तो आप बैंक की कौन सी प्रॉपर्टी पे कब्जा करोगे। क्योंकि आज तक पूरे वर्ल्ड में बैंकिंग सेक्टर की हर ऑफिस किराए की बिल्डिंग में है। लोगों को तो ये संपत्तियां और ये बनाने के लिए लाखों करोड़ों का दे देता है। ये कौन सा खेल है कि उनका खुद का ऑफिस आज तक प्राइवेट उसमें है, किराए पे है। अपनी प्रॉपर्टी आज तक किसी बैंक ने नहीं बनाई, क्योंकि पता है जिस दिन जनता जाग गई और जाग कर खड़ी हो गई, उसने अपना मांगना शुरू कर दिया तो भागना पड़ जाएगा। मैं ललित कुमार, कोटा, राजस्थान से जनता सरकार मोर्चा का मैं सक्रिय सदस्य हूँ। ये अपनी पीढ़ी बचाने के लिए, अपनी नस्ल बचाने के लिए, अपनी आने वाली नस्लों को बचाने के लिए जनता को खुद को रोड पे उतरना पड़ेगा। तो हेलीकॉप्टर जो उतरते हैं इसके खिलाफ, बैंक के खिलाफ, बैंक नहीं, सरकारों के सारे षड्यंत्र हैं। ये पूरी व्यवस्था ही षड्यंत्र पूर्वक अभी चलाई जा रही है। गवर्नमेंट खुद ही अपने देश की जनता को गुलामी की तरफ धकेलने पे अग्रसर है। व्यवस्था उन्होंने इस तरह से बना दी कि अपने ही देश के लोगों को गुलामी की दास्तां की तरफ धकेल रहे हैं। क्या आपके तरफ से इसके लिए कोई आंदोलन चलाया जाने वाला है? मेरी तरफ से मैं आज यहाँ अगर मैं घोषणा करूँ
तो वीर शिरोमणि छत्रपति शिवाजी महाराज की धरती पे मैं हूँ। अगर शांति से हम अपना अधिकार मांग रहे हैं और शांति से हमें अपना अधिकार नहीं मिला तो हमें एक बड़ा जन आंदोलन करना पड़ेगा। नेताजी सुभाष चंद्र बोस की तर्ज पे आजाद हिंद सेना, आजाद हिंद सरकार, हमें उसकी घोषणा करनी पड़ेगी। उसके लिए हमें छत्रपति आजाद हिंद सेना का यहाँ गठन करना पड़ेगा। आपका नाम सर? ललित कुमार, कोटा, राजस्थान से। याच्यामध्ये बँकेची आणि सरकारची बँक कशा प्रकारे माणसाला लुटते त्याचं साधं साधं ये आपका कौन सा है? बँकेने कशा प्रकारे लुटपाट सुरू केली आहे? नंबर 1, ज्या लोकांनी लोन घेतलेलं आहे ते लोन ज्या लोकांनी लोन घेतलेलं आहे ते टोटल डिजिटल घेतलेलं आहे। ते डिजिटल लोन जसंच्या तसं त्यांनी ट्रान्सफर केलेलं आहे। आता ते लोन ट्रान्सफर केल्यानंतर ते काय तुमच्या हातात त्यांनी पैसे दिले नाही, काय नाही, मग ते तसंच तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर केलं। परंतु तुमच्या मेहनतीचा पैसा म्हणजे कोणता? तुम्ही ऊर्जा घेता, सूर्यापासून ऊर्जा घेता, ऊर्जा घेतल्यानंतर वनस्पती आहे याच्यापासून तुम्ही अन्न ग्रहण करता, अन्न ग्रहण केल्यानंतर तुम्ही ती ऊर्जा वापरता। तर ऊर्जा म्हणजे ती मेहनत आहे आणि त्या मेहनतीचं फळ म्हणजे ते संपूर्ण पैसे तुम्ही जमा केलेले आहेत आणि ते तुम्ही बँकेला देता। म्हणजे तुमची मेहनत बँकेला देता आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला काय भेटतं? बँकनोट। बँकनोट म्हणजे काय? सरळ मराठीमध्ये नोट म्हणजे चिठ्ठी। बँकनोट म्हणजे काय? मग कागद, बँकेचे कागद, फक्त बँकेच्या चिठ्ठ्या। म्हणजे तुम्ही केलेली मेहनत जी आहे, तुम्ही केलेल्या मेहनतीमध्ये तुम्हाला काय फक्त कागद। असं तुम्हाला काय म्हणायचं? करन्सी नोट नाही कधी करन्सी फ्रॉडच आहे नाही मुळात। कशी फ्रॉड आहे? जर समजा आता तुम्ही पहिला रुपया, साहेबांनी तुम्हाला पहिला रुपया दाखवला, त्या रुपयावरती भारत सरकार आहे, भारत सरकारचा 1 रुपया आहे आणि तो भारत सरकारचा 1 रुपया जसाच्या तसाच त्याच्यावरती भारत सरकार लिहिलेलं आहे। मग तुम्ही 1 रुपयावरती भारत सरकार आहे, त्याच्यावरती असं काही कुठे वचनखंड नाहीये की मी तुम्हाला 1 रुपया देण्याचं वचन देतो वगैरे, असं काही खंड नाहीये। परंतु 2 रुपयाच्या वरच्या ज्या नोटा आहेत त्या प्रत्येकावरती लिहिलेलं आहे की मैं धारक को 10 ची नोट असेल तर 10 रुपये देने का वचन अदा करता हूं, 20 असेल तर 20 रुपये देने का वचन अदा करता हूं। मग ह्या ज्या नोटा आहेत ह्याच्यावरती लिहिलेलं आहे आणि पहिल्या वेळेस असं लिहिलेलं होतं त्याच्या खाली की ऍट एनी ऑफिस ऑफ इश्यू, म्हणजे तुम्ही ज्या कार्यालयामध्ये जिथून तुम्हाला नोट भेटते, म्हणजे आरबीआय ने नोट छापलेली आहे तर आरबीआय मध्ये जा, किंवा तुम्ही बँकेमधून नोट भेटते तुम्हाला बँकेमध्ये जा, बँकेकडून तुम्हाला ते पैसे भेटायला पाहिजे। पण आता हे जे वचनखंड आहे हे वचनखंड पूर्ण बदललेलं आहे। बरं, याची आरबीआय कडे आमचे जे वरिष्ठ आहेत त्यांनी माहिती मागितली की हे कोणत्या बेसवरती तुम्ही हे बदललं। कोणतं वचनखंड बदललेलं? वचनखंड कोणतं बदललेलं आहे की मैं धारक को 10 रुपया देने का वचन अदा करता हूं, हे असं वरती लिहिलेलं असायचं, त्याच्या खाली 10चा आकडा लावायचा आणि त्याच्या खाली लिहिलेलं असायचं ऍट एनी ऑफिस ऑफ इश्यू। मग ऍट एनी ऑफिस ऑफ इश्यू हे आता कोणत्याच नोटावर नाहीये, कट केलेलं आहे। मग हे वचनखंड कोणत्या कायद्यानुसार, कशानुसार त्यांनी बदललेलं आहे किंवा त्यांचं रिझोल्युशन काय आहे हे सर्व याच्यावरती आहेच ना क्लिअर कट। आय प्रॉमिस टू पे द बिअरर आणि खाली लिहिलेलं आहे ऍट एनी ऑफिस ऑफ इश्यू, म्हणजे कोणत्या ऑफिसला जा तुम्ही। केवळची नोट असेल कदाचित, अंदाजे ही 68 पर्यंत ही सगळी ही व्यवस्था होती। आणि फायनान्स ऍक्ट जो आला 1906चा, त्याच्यामध्ये जशी लुटपाट सुरू झालेली आहे, म्हणजे आमच्या मेहनतीचं मूल्य जे आहे हे सगळं मूल्य म्हणजेच हे कागद आम्हाला देण्यात आलेले आहेत। म्हणजे पहिली जी काही नोट होती ही आरबीआय छापायची, ते आपल्याला कशाच्या भारत सरकार छापायची, तर कशा छापायची त्याच्या बदल्यामध्ये, म्हणजे जर समजा ही 10ची नोट आहे तर 10च्या नोटेच्या किमतीचं सोनं हे रिझर्व्ह असायचं आणि त्याच्या बदल्यात ही नोट छापली जायची। म्हणजे जर समजा एखाद्या व्यक्तीने त्याची मागणी केली, काय मागणी केली की हे माझ्याकडे 10 रुपये आहेत, त्याच्यावरती लिहिलेलं आहे मैं धारक को 10 रुपये देने का वचन अदा करता हूं, तर आरबीआय कडे किंवा ज्या काही वित्तीय संस्था असतील त्यांच्याकडे 10 रुपये घेऊन जायचे आणि त्यांच्याकडून 10 रुपयाचं सोनं परत द्यायचं। परंतु आता तशी व्यवस्था राहिलेली नाहीये, हा वचनखंड पूर्ण बदललेला आहे। म्हणजे आज आपण जे खेळतोय फक्त आणि फक्त कागदावरती खेळतोय आणि आमचे आजे पंजे जे काही आतापर्यंत मेहनत करत आले आहेत त्यांची मेहनत, आतापर्यंत केलेले प्रयत्न हे सर्वच्या सर्व ह्या कागदासाठी, जे काही कागदच खोटे आहेत, ही करन्सीच खोटी आहे, ही खोटी करन्सी आमच्या माती मारलेली आहे आणि आतापर्यंत अशा प्रकारे आमची मोठ्या प्रमाणात लूट केलेली आहे।
आणि ही लूट थांबावी म्हणून जनता सरकार मोर्चातर्फे वेगवेगळे विविध कार्यक्रम आम्ही राबवलेले आहेत. यामध्ये सर्वप्रथम आपला देश, आपलं कुटुंब, आपला समाज कसं सुखकर होईल, आपली तब्येत, आपण जर समजा व्यवस्थित असलो आपलं कुटुंब चांगलं राहील, आपलं कुटुंब चांगलं असेल तर समाज चांगला राहील, समाज चांगला असेल तर देश चांगला राहील. यासाठी आपला समाज सुधारण्यासाठी, प्रत्येकाचं वैयक्तिक सुधारण्यासाठी, शैक्षणिक सुधारणा होण्यासाठी, ह्या सर्वासाठी भारत जनता मोर्चा जो आहे हे काम करतोय. आणि त्यामध्ये पहिलं जे आहे हे करन्सीच्या हातामध्ये घेतलेलं आहे आणि करन्सीसाठी खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू आहे. कोण काम करते म्हटले? जनता सरकार मोर्चा, जनता सरकार मोर्चा. आपलं नाव सांगा. माझं नाव ॲडव्होकेट पवन साळवे. कर्जधारक बँकेपासून परेशान असतील, त्यांना बँकेकडून खूप त्रास असेल, त्यांचं लोन भरलं गेलं नसेल, त्यांच्या घरावर जप्ती आली असेल किंवा त्यांचं भारत जनता सरकार मोर्चा, जनता सरकार मोर्चातर्फे ॲडव्होकेट पवन साळवे माझ्याशी संपर्क करावा. माझा मोबाईल नंबर 8999255211. कृपया सहकार्य Subscribe now and press the bell icon. Never miss an update.